कोटा तालुका हिमायतनगर येथील 40हून अधिक शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषणास सोमवारपासून बसले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट अधिकाऱ्यांकडून केवळ उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासनाच्या दुधाळ जनावरे योजनेअंतर्गत मंजूर अनुदानाची रक्कम मागील अनेक महिन्यापासून प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत जनावरे खरेदी केले, मात्र उर्वरित अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. परिणामी जनावरे विक्रेत्यांनी थकबाकीमुळे जनावरे परत नेल्याच्या घटना घडल्या असून शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहे. उपोषणकर्त्यांनी प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करावी, तसेच संबंधित कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व योजना प्रमुख यांच्यावर निलंबन व बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रथमतः रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरमिंदावरती प्रथमतः नमन करतो. आणि कालपासून उपोषणकर्त्याची जी उपोषणाला बसण्याची वेळ आणलेली आहे, इथले तालुका अधिकारी जाधव असतील, पुन्हा वानखेडे असतील, यांची मिरासी असतील, यांची सर्व टीमनं एक जाणीवपूर्वक शेतकऱ्याची बदनामी करून त्याला देशोधडीला लावण्याचं काम आज या ठिकाणी या अधिकारी वर्गाने केलेलं आहे. आणि तुम्हाला संपूर्ण गोष्टीत ज्या कामठा बाजार दिला होता कळमनुरी तालुक्यातला, त्या कामठा बाजारामध्ये त्यांनी दाखले फाडले. आम्ही जनावर घेतले ना, तर दाखले काय, आम्ही गाढवाचे फाडले होते की डुकराचे फाडले होते. या अधिकाऱ्याला माझं सांगणं आहे, जर करता माझ्या उपोषणकर्त्याला, माझ्या लाभार्थ्याला जीवाचं काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार ही इथलं तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहील. मी या ठिकाणी जाणबुजून सांगतो. आज दुसरा दिवस आहे आणि शेतकऱ्याची अवहेलना इतकी, कारण का हे शेतकरी कृषी प्रधान देश समजतो आणि इथंच या शेतकऱ्याची एवढी हालापेष्टा होत असतील तर न्याय मागावा कोणाकडं, ही एक माझी विनंती आहे शासनाला की त्वरित इथले अधिकारी जे दोषी असतील त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे आणि माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. नमस्कार, मी बालकिशन आबाबू आराध्य, अल्प उदारक शेतकरी. कृषी अधिकाऱ्याने आम्हाला काहीतरी जाणीवपूर्वक किंवा अल्प उदारक शेतकऱ्याला काहीतरी जोडधंदा असावा म्हणून दुधाळ म्हशीचं आमिष दाखवून आमच्याकडून रक्कम घेतली, आम्हाला म्हशी घेऊन दिल्या आणि आम्हाला एक 50% रक्कम स्वतःला भरण्यास सांगितलं. आम्ही स्वतः 50% रक्कम भरून व्यापाऱ्याकडून म्हशी खरेदी केल्या आणि 50% आमच्याकडे रक्कम न मिळाल्यामुळे आम्हाला शासनाने, कृषी अधिकाऱ्याने आमच्या खात्यावर न टाकल्यामुळं आम्हाला त्या म्हशी व्यापाऱ्यानं आमच्या परत ओढून नेल्या आणि आमचं त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान झालं. तर याच्यावर ज्या अधिकाऱ्यांनी, कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी ज्या आमच्यावर अन्याय केला त्यांना ताबडतोब निलंबित करून आम्हाला आमच्या खात्यावर जी आमची रक्कम असेल ती टाकावी, एवढीच विनंती करतो. शिवाजी महाराजाला मुजरा करून आणि बाबासाहेबाला मुजरा करून आम्ही अशी मागणी करतो. आमची जे इथं जे सर्व जे टीम बसलेली आमची शेतकऱ्याची, असं आहे की बा आमची मागणी काहीतरी करावं म्हणून असं कालपासून आम्ही 2 दिवस झाले इथं बसलो. आमच्याकडे कोणी फायला तयार नाही. का बसले तर आम्हाला एवढा भयानक आम्हाला त्या अधिकाऱ्यानं आम्हाला पेचात आणलं. जे जनावरं आम्ही काय यायच्या घरी आलो नव्हतो, यायनं आम्हाला सांगलं की बाबा तुमच्यासाठी अशी अशी सुविधा आलेली आहे तर तुम्ही घ्या. तर आम्ही सामान्य सर्व जे शेतकरी आलो एका जागी आणि मागणी म्हणून त्याची आम्ही मंजूर करून म्हणून असं घेतली. तर त्यानं आम्हाला असं सांगितलं की बाबा तुम्ही अर्धे पैसे भरा आणि आम्ही अर्धे पैसे देतो, असं त्यानं सांगितल्यावर आम्हाला बाळापूरचा बाजार दिला. त्या ठिकाणी आम्ही सगळे काही जनावरं घेतली त्यांच्या विश्वासावर. घेतल्यानंतर त्यानं आम्हाला असं एक औषध पियाचा टाइम आणला की बा ते जनावरं घेतले, आम्ही त्याच्या विश्वासावर घेतले आणि व आता काही दिवसांना टाकतो म्हणले पैसे, अजून पण पैसे टाकले नाही. आता ते पैसे न दिल्यामुळे ते जनावर आमचे सगळे ओढून नेले. आम्ही असं आलो की दोन्ही कुणे पेचात आलो. एक तर पैसे काढलेले आमच्या उरावर बसले आणि साहेबाचे उरावर बसले. आम्ही काय करावं काय नाही. आम्ही धाव घेतली हिमायतनगर तालुक्यामध्ये या साहेबाच्या ऑफिसकर की बा आम्हाला न्याय द्या, नाही तर पैसे द्या, की तुम्ही उद्या या परवा या, उद्या या परवा या म्हणून असं साहेबानं लोटालोटी करून येतपर्यंत आणलं. आम्हाला न्याय द्यावा. न्याय मिळत नसेल
तर शासनाने यांची सविस्तर चौकशी करून यायला काटेवर धरून यायची काट लावली पाहिजे. आमची एवढी विनंती आहे आणि बस येथून बोलणं पुरी करतो.